मायसेल्फ सावत येसू फ्रॉम SDM कॉलेज कराड. आपण या आधीच्या लेक्चरला इन्व्हर्स फंक्शन ऑफ कोसेक एक्स आणि त्याचा ग्राफ बघितला होता. आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आपण इन्व्हर्स फंक्शन ऑफ कॉट एक्ससाठी आणि त्याचा इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन करायचा, इन्व्हर्स ग्राफ कसा डिफाईन करायचा आणि जर त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू असेल तर ती कशी फाइंड आउट करायची हे आपण आजच्या लेक्चरला बघणार आहे. जर मी फंक्शन डिफाईन केलं एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉट एक्स, तर ह्या कॉट एक्स ह्या फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं का नाही हे बघायचं आहे. ह्या आधीच्या लेक्चरला आपण साईनसाठी, कॉससाठी आणि टॅनसाठी, कोसेकसाठी बघितलं होतं की इन्व्हर्स फंक्शन डिफाईन होते का, आणि जे काही इन्व्हर्स फंक्शन डिफाईन होतं आहे ते त्यांच्या डोमेन आणि रेंजवरती डिफाईन होत असते. मग आता कॉटसाठी पण तीच प्रोसेस यूज करायची. जर कॉट फंक्शन डिफाईन केलं तर ते कॉट फंक्शन कसं डिफाईन होणार आहे, तर कॉट एक्स फ्रॉम दी क्लोज्ड इंटरवल 0 पाय इनटू रेंज सेट ऑफ आर. यासाठी आपण काय करणार आहे, इथे ओपन इंटरवल बघूया. क्लोज्ड इंटरवल ऐवजी ओपन इंटरवल असणार आहे, कारण की आपण टॅनसाठी बघितलं त्याच्या अपोजिट तुमचं काय असतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॉट फंक्शन असतं. मग कॉटसाठी फंक्शन डिफाईन केले कॉट एक्स फ्रॉम ओपन इंटरवल 0 टू पाय इनटू आर. ह्यासाठी हे फंक्शन डिफाईन केले आणि हे फंक्शन इन्व्हर्स एक्झिस्ट होतंय का नाही हे बघायचं आहे. आता ह्या फंक्शन किंवा हे फंक्शन जर 1 1 आणि ऑन टू असेल कोणत्या डोमेनसाठी, तर ओपन इंटरवल 0 पायसाठी जर हे फंक्शन 1 1 आणि ऑन टू एक्झिस्ट होत असेल किंवा डिफाईन होत असेल तर हे फंक्शन काय असणार आहे, आपलं इन्व्हर्स फंक्शन असणार आहे. म्हणून ऑब्वियसली कॉट एक्स बिलॉंग्स टू दी डोमेन 0 पाय. Therefore, cot x belongs to the domain 0 pi. Hence, it is 1 1 and on 2. जर cot x 0 pi ह्या ओपन इंटरवलमध्ये बिलॉंग करत असेल तर हे फंक्शन जे काही डिफाईन केले ते काय असणार, आपलं 1 1 आणि ऑन टू असणार. आता पहिल्यांदा ह्या कॉट एक्स ह्या फंक्शनचा ग्राफ आपण बघू. तो ग्राफ कसा डिफाईन केला आहे, तर एक्स इक्वल टू 2 पाय टू एक्स इक्वल टू -2 पाय ही एक्स ॲक्सिसवरती सगळ्या व्हॅल्यू डिफाईन केलेत आणि वाय ॲक्सिसवरती जो रिअल नंबरचा सेट आहे म्हणजे रेंज सेटमधल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या वाय ॲक्सिसवरती आपण दाखवलं. मग कॉट हे एक्स हे फंक्शन तुमचं 1 1 असणार आहे, कारण की जेव्हा तुम्ही कॉट π/2 ची व्हॅल्यू डिफाईन करशीला तेव्हा तुम्हाला एक असा कंटिन्युअस ग्राफ मिळणार आहे की या कंटिन्युअस ग्राफवरती जेवढे पर्टिक्युलर पॉईंट असतील किंवा मिडल जे काही व्हॅल्यू असतील त्या व्हॅल्यूसाठी हे फंक्शन एक्झिस्ट होतं. म्हणजे थोडक्यात ते काय येतं, 1 1 आणि ऑन टू मिळतं. म्हणून π/2 ह्या व्हॅल्यूसाठी आपल्याला हा एक कंटिन्युअस ग्राफ मिळाला. सेम त्या पद्धतीने -π/2 जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू या फंक्शनमध्ये पुट आउट करू तेव्हा -π/2 साठी हा पण एक कंटिन्युअस ग्राफ मिळणार. आणि जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 3π/2 पुट आउट करू तेव्हा कॉट एक्स फंक्शनसाठी पण आपल्याला हा ग्राफ मिळणार. आणि इथे -3π/2 साठी पण हा एक अर्धवट ग्राफ डिफाईन झाला. मग यावरून आपण हा ग्राफ डिस्क्राईब केला. मग आता ह्या फंक्शनचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. देअरफॉर इट इज इन्व्हर्स फंक्शन अँड इट एक्झिस्ट. मग इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन केलं जातं, एफ ऑफ एक्स इक्वल टू कॉट एक्स साठी therefore y equal to cot x y equal to cot x हे जर फंक्शन डिफाईन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, कॉट ऑफ
cot inverse of y equal to x. If y belongs to R and x belongs to the open interval 0 pi. मग यासाठी cot ह्या फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाइन होणार आहे? Therefore cot inverse x from the set R into open interval 0 1 साठी. म्हणजे y हा तुमचा कुठे असणार आहे? R ह्या सेट मधला असणार आहे आणि x कुठे बिलॉंग करणार आहे तुमचा 0 to pi ह्या ओपन इंटरवल मध्ये डिफाइन करणार. मग यावरून आपण cot inverse हे फंक्शन डिफाइन करू शकतो. आता जो आपण ग्राफ बघितलाय cot x या फंक्शनचा, आता ह्याचा इन्व्हर्स ग्राफ कसा डिफाइन करायचा? तर जो आपण cot x या फंक्शनसाठी ग्राफ डिफाइन केलाय त्यामध्ये काय इंटरचेंज करणार आहे? तर त्यामध्ये ज्या तुम्ही x ॲक्सिस वरती व्हॅल्यू डिफाइन केले त्या कुठे दाखवणार? y ॲक्सिस वरती आणि y ॲक्सिसच्या व्हॅल्यू कुठे दाखवणार? x ॲक्सिस. म्हणजे थोडक्यात इंटरचेंज x ॲक्सिस आणि y ॲक्सिस करून आपण इन्व्हर्स ग्राफ डिफाइन करणार आहोत. आता बघूया. हा इथे तुमचा ओरिजिन 0 असेल, π/2 असेल, इथे पाय असेल, इथे 3π/2 असेल आणि इथे 2π असेल. इथे -π/2 -π -3π/2 आणि -2π. मग x ॲक्सिस वरती व्हॅल्यू करणार 1 2 3 रियल नंबर वरच्या व्हॅल्यू. इथे -1 -2 आणि -3. म्हणजे जो पहिला cot x या फंक्शनसाठी आपण ग्राफ डिफाइन केलता त्यामध्ये x ॲक्सिस आणि y ॲक्सिस इंटरचेंज करून आपण आता इन्व्हर्स फंक्शन cot इन्व्हर्स x फ्रॉम R into ओपन इंटरवल 0 pi साठी ग्राफ बघत आहोत. मग तो पण ग्राफ सेम येणार आहे. जर x ची व्हॅल्यू इथे जर π/2 पुट आउट केली तर यासाठी आपल्याला अशा पर्टिक्युलरली कंटिन्यूअस व्हॅल्यू मिळणार आहे आणि त्यासाठी असा एक कंटिन्यूअस कर्व डिफाइन होणार. आणि जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू 3π/2 पुट आउट करू तेव्हा पण असा एक कंटिन्यूअस व्हॅल्यूसाठी हा एक कंटिन्यूअस ग्राफ मिळणार. इकडे पण जेव्हा x ची व्हॅल्यू तुम्ही π/2 पुट आउट करशीला तेव्हा पण असा एक कंटिन्यूअस ग्राफ मिळणार आणि जेव्हा x ची व्हॅल्यू 3π/2 पुट आउट करशीला तेव्हा हा एक कंटिन्यूअस ग्राफ मिळणार. हा आपण इथे इन्व्हर्स फंक्शनचा ग्राफ डिफाइन केला. मग आता ह्यावरून तुम्हाला प्रॉपर्टी काय मिळते cot x या फंक्शनसाठी? तर पहिली प्रॉपर्टी आहे बघा, जर y इक्वल टू cot इन्व्हर्स ऑफ cot y डिफाइन केले. y ची व्हॅल्यू कशी डिफाइन करायची? जर cot y इक्वल टू त्या फंक्शन वरती जर इन्व्हर्स फंक्शन अप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? y ची व्हॅल्यू डिफाइन होणार. अशा सगळ्या y साठी तिथे y कुठे असणार आहे? ओपन इंटरवल 0 pi. आणि सेकंड फॉर्म्युला काय मिळणार आहे? x ची व्हॅल्यू कशी डिफाइन होणार आहे? cot इन्व्हर्स x if x belongs to real set. जर x व्हॅल्यू डिफाइन करायचं असेल तर इन्व्हर्स फंक्शन वरती cot फंक्शन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळते. आपण ह्या मागच्या पण इन्व्हर्स फंक्शनसाठी जशा व्हॅल्यू डिफाइन केल्या सेम ह्या पद्धतीने आपण हे दोन प्रॉपर्टी x आणि y साठी डिफाइन करत आहोत. हा झाला आपल्याला इन्व्हर्स फंक्शनचा ग्राफ cot x साठी आणि ह्या दोन प्रॉपर्टी cot इन्व्हर्स फंक्शनसाठी एक्झिस्ट होतात. म्हणून आता तुम्हाला समजलं असेल जर cot ह्या फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट व्हायचं असेल तर त्याचा डोमेन काय असला पाहिजे? तर ओपन इंटरवल 0 pi असला पाहिजे आणि रेंज काय असली पाहिजे? तर रेंज असली पाहिजे सेट ऑफ रियल नंबर. आणि ह्या प्रत्येक सेट ऑफ रियल नंबरसाठी आणि डोमेन जर 0 आणि पाय हा ओपन इंटरवल डिफाइन करत असेल तर cot फंक्शनच्या सगळ्या x या व्हॅल्यूसाठी आपण इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट करू शकतो. आता आपण ह्यानंतर लास्ट फंक्शन बघणार आहे सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शनसाठी आपण पण बघणार आहे
की इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन करायचं, त्याचं इन्व्हर्स फंक्शन कसं एक्झिस्ट होतं, त्याचा डोमेन सेट काय असला पाहिजे आणि त्याचा ग्राफ काय असला पाहिजे. मग आता नेक्स्ट लास्ट आपण फंक्शन बघूया सेकंड फंक्शनसाठी. तर सेकंड फंक्शनसाठी आपण पहिल्यांदा फंक्शन कसं डिफाईन करायचं ते बघूया. आता तुम्हाला माहित आहे सेकंड हे फंक्शन कुणाचं इंटर रिलेशन आहे, तर साईनचं आहे. मग साईन ह्या फंक्शनसाठी आपण कसं डिफाईन केलंय ट्रिग्नोमेट्रिक इन्व्हर्स फंक्शन. मग त्यावरून आपण सेकंड फंक्शनसाठी फंक्शन डिफाईन करू. जर एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स सेक एक्स हे जर फंक्शन असेल तर हा फंक्शन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी मला इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होते का नाही बघायचं. मग ह्या सेक फंक्शनसाठी आपला डोमेन काय असेल, साइन फंक्शनचा डोमेन काय होता, तर क्लोज्ड इंटरवल 0 to π/2. मग आता ह्यावरून सेक फंक्शनचा इंटरवल काय असणार आहे, तर ओपन इंटरवल 0 π आणि त्यातून आपण मायनस काय करणार आहे, तर सिंगलटन सेट ऑफ π/2 हा मायनस करणार. आणि मग यामध्ये रेंज सेटमध्ये काय मिळणार आहे, तर रिअल सेटमधला ओपन इंटरवल -1 to 1 हा ओपन इंटरवल रिअल सेटमधून जर सबट्रॅक्शन केला तर बाकी सगळ्या उरलेल्या व्हॅल्यूसाठी आपल्याला काय मिळणार आहे, रेंज सेट मिळणार. कारण की का तुम्हाला माहित आहे सेकंड हे फंक्शन हे कशाचं इंटर रिलेशन आहे, साइन फंक्शनचं. मग साइन फंक्शनसाठी जो आपण इन्व्हर्स फंक्शन डिफाईन केले त्याचा डोमेन काय येतो 0 to π/2 आणि त्यामधून म्हणूनच आपण सेक फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट करण्यासाठी डोमेनमधून सिंगलटन π/2 हे ड्रॉप केले आणि रेंजमधून पण काय केलंय ओपन इंटरवल -1 1 हा सेट ड्रॉप केला आणि हे आपण फंक्शन डिस्क्राईब केलं. आता ह्या फंक्शनवरती सेक फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं का नाही हे बघायचं. मग कधी एक्झिस्ट होणार आहे, तर सेक फंक्शनचा जर डोमेन या सेटवरती कोणता सेट आहे, क्लोज इंटरवल 0 π मायनस सिंगलटन सेट π/2 यावरती रिस्ट्रिक्ट करत असेल, म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूसाठी ह्याला 1 आणि 1 इमेज मिळत असेल आणि रेंज सेटमधल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी डोमेनमधल्या प्रत्येक सेटसाठी जर प्री इमेज मिळत असेल तर ह्या डोमेन सेटवरती काय होणार आहे, ते इन्व्हर्स एक्झिस्ट होणार आहे. म्हणजेच ते फंक्शन काय असणार आहे तुमचं 1 1 आणि ऑन 2. आणि ऑब्विसली ते कसं डिफाईन होत आहे, म्हणजेच काय, इट इज रेस्ट्रिक्टेड ऑन डोमेन सेट. कोणता डोमेन सेट आहे, 0 π आणि -π/2. इट इज 1 1 and also it is restricted on range set. कोणता रेंज सेट आहे तुमचा, तर R मायनस ओपन इंटरवल -1 to 1 ह्या रेंज सेटवरती जर प्रत्येक एक्स व्हॅल्यूसाठी आपल्याला हा ऑन टू मिळत असेल तर ह्या फंक्शनला इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. देअरफॉर इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट ऑन डोमेन सेट. आता डोमेन सेट काय येणार आहे त्यावेळेला, तर R मायनस -1 to 1 हा ओपन इंटरवलसाठी आणि रेंज सेट काय येणार आहे तेव्हा रेंज सेट काय येणार, तर क्लोज इंटरवल 0 π मायनस सिंगलटन सेट π/2 साठी. आणि हे कसं डिनोट केलं जातं, तर देअरफॉर इट इज डिनोटेड बाय काय येणार सांगा आता, सेट इन्व्हर्स एक्स फ्रॉम R मायनस ओपन इंटरवल -1 to 1 इंटू डोमेन सेट काय, सॉरी रेंज सेट काय येणार 0 π
मायनस सिंगलटन सेट पाय बाय 2 साठी आणि हे आपण इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट केलं. आणि सिम्बॉलिकली आपण कसं डिफाईन करणार आहे, जर y इक्वल टू सेक x असं फंक्शन डिफाईन केलं तर इन्व्हर्स फंक्शन काय येणार, सेक इन्व्हर्स y इक्वल टू x इफ y बिलॉंग्स टू दी r minus 1 open interval and x belongs to the set closed interval 0 pi minus pi by 2 साठी आपण हे असं एक्झाम्पली इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करू शकतो. आणि डिनोट कसं करणार तर या पद्धतीने. आता हे तुम्हाला झालं. आता ह्याचा ग्राफ कसा डिफाईन करायचा ते बघूया. तर ग्राफ मध्ये काय आहे, तर जो डोमेन सेट आधी फंक्शन साठी बघूया. सेक इन्व्हर्स फंक्शन कसं डिफाईन केलंय त्यावरून त्याचा ग्राफ बघू. आता इथे बघूया सेक x फ्रॉम क्लोज इंटरवल 0 पाय मायनस सिंगलटन सेट पाय बाय 2 इनटू r मायनस ओपन इंटरवल -1 साठी ग्राफ बघू. आणि इथे इन्व्हर्स ग्राफ असणार आहे. इन्व्हर्स फंक्शन cos इन्व्हर्स x फ्रॉम काय असणार आहे r -1 to 1 इनटू क्लोज इंटरवल 0 पाय मायनस सिंगलटन सेट पाय बाय 2 साठी. आता दोन्हींचा पण ग्राफ बघू. आता इथे पहिल्यांदा डोमेन सेट काय आहे तुमचा, क्लोज इंटरवल 0 to पाय. मग x साठी आपण व्हॅल्यू कशा डिफाईन करणार आहे, 0 पासून 2 पाय पर्यंत. इथे पाय बाय 2 असेल, इथे पाय असेल, इथे 3 पाय बाय 2 असेल आणि इथे 2 पाय असेल. एक्स ॲक्सिस वरती आपण ह्या व्हॅल्यू डिस्क्राइब केल्या. आणि लेफ्ट हँड साइडला काय करणार, मायनस पाय बाय 2 मायनस पाय -3 पाय बाय 2 आणि लास्ट वन -2 पाय असणार. आणि y ॲक्सिस वरती काय असणार तुमचा रेंज सेटच्या व्हॅल्यू त्या काय असणार आहे, तर 1 2 3 आणि इकडे काय असणार -1 -2 आणि -3. आता सोपं जाण्यासाठी मी काय करते, अशा प्रत्येक सेटसाठी डॉटेड लाईन कन्सिडर करते. म्हणजे सेट x साठी जो आपण ग्राफ डिफाईन करणार आहे तो तुम्हाला ॲक्युरेटली डिफाईन होईल. मग आता तुम्हाला माहित आहे, जर x हा डोमेन सेट 0 क्लोज इंटरवल 0 पाय मायनस पाय बाय 2 वरती बिलॉंग करत असेल तर सेक x साठी आपल्याला ग्राफ बघायचा. मग जेव्हा त्याची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू आपण 0 पुट आउट करू तर त्या 0 ह्या व्हॅल्यू साठी आपल्याला ग्राफ कसा मिळणार आहे, तर त्याची सेक x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 1. म्हणजे -1 आणि 1 सोडून सगळ्या रियल व्हॅल्यू मिळणार. मग हे 1 सोडून आणि हे -1 सोडून सगळ्या हायर ऑर्डर साठी किंवा हायर व्हॅल्यू साठी तो ग्राफ एक्झिस्ट होणार आहे. आणि तो ग्राफ आपला असा असणार आहे. म्हणजे -1 सोडून 2 3 अप टू इन्फिनिटी पर्यंतच्या सगळ्या ग्रेटर नंबर साठी cos x व्हॅल्यू जर 0 असेल तर त्यासाठी हा पहिल्या पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी आपल्याला हा कंटिन्युअस कर्व डिफाईन होतो. आता नेक्स्ट, जेव्हा x ची व्हॅल्यू जर तुम्ही 3 पाय बाय 2 किंवा 2 पाय डिफाईन केली किंवा इथे आपण पाय डिफाईन करू, लास्ट कोणते तुमची पाय, तर पाय साठी पण काय होणार आहे सेम -1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू साठी तुम्हाला हा एक कंटिन्युअस कर्व डिफाईन. नेक्स्ट, जर तुम्ही x ची व्हॅल्यू 2 पाय पुट आउट केली तर सेम 1 सोडून सगळ्या ग्रेटर व्हॅल्यू साठी हा एक ग्राफ डिफाईन. इकडे पण सेम, जर x ची व्हॅल्यू -π/2 पुट आउट केली तर 1 सोडून बाकीच्या सगळ्या हायर व्हॅल्यू साठी हा एक कंटिन्युअस ग्राफ मिळेल. आणि इकडे जर तुमची व्हॅल्यू 2 पाय असेल तर काय मिळेल, हा 1 सोडून हा एक ग्राफ डिफाईन. म्हणजे ह्या सेक x फंक्शन मध्ये जेव्हा x व्हॅल्यू 0 पुट आउट करशील तेव्हा 1 सोडून 1.1 1.2 अप टू इन्फिनिटी पर्यंत सगळ्या पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला डिफाईन होतील.
आणि तेच आपण एका कंटिन्युअस डॉटने किंवा कंटिन्युअस कर्वने डिफाईन केलं. म्हणून ह्या 1 पासून हा जो राईट हँडचा जो कर्व आहे तो कर्व आणि इकडे -1 पासून जो लेफ्ट हँडचा कर्व आहे तो काय असणार आपला पर्टिक्युलर व्हॅल्यू ब्रांच असणार आहे सेक एक्स ह्या फंक्शनसाठी. म्हणजे ह्यासाठीच आपल्याला काय मिळणार अशा पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळणार आहे आणि या कर्ववरतीच आपल्याला इनव्हर्स फंक्शन किंवा सेक फंक्शन डिफाईन करता येणार आहे. हे झालं सेक एक्स फंक्शनसाठी ग्राफ. आता याचा इनव्हर्स ग्राफ आपल्याला तिकडच्या साईडला डिफाईन करायचा किंवा दाखवायचा. तर काय करायचं, जो हा आपण ग्राफ दाखवला त्यामध्ये सेम जे एक्स ॲक्सिस वरचे पॉईंट आहे आणि जे वाय ॲक्सिस वरचे पॉईंट आहेत त्यामध्ये इंटरचेंज करायचे आणि मग त्यावरून आपण काय करणार आहे इनव्हर्स फंक्शनचा ग्राफ डिफाईन करणार. मग बघा इनव्हर्स फंक्शनचा ग्राफ कसा येईल. इथे ओरिजिन 0 0 असेल, हे वाय ॲक्सिस असेल, हे एक्स ॲक्सिस असेल. मग एक्स ॲक्सिस वरती आपण काय घेतले आता डोमेन मधला व्हॅल्यू घेतले. त्याच्या उलट आता काय करायचं वाय ॲक्सिस वरती डोमेनच्या व्हॅल्यू येणार त्या काय येणार π/2 पाय 3π/2 आणि 2π. इकडे काय येईल -π/2 -π -3π/2 आणि -2π. इकडे काय येईल 1 2 3 इकडे -1 -2 आणि -3. मग या पद्धतीने जसा ग्राफ डिफाईन केला तोच इनव्हर्स फंक्शनला डिफाईन करणार. म्हणजे जेव्हा सेक एक्स ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ह्या 0 व्हॅल्यूसाठी आपल्याला काय मिळणार आहे एक कंटिन्युअस कर्व मिळणार आहे आणि त्या कर्व मधल्या ज्या प्रिन्सिपल व्हॅल्यू असतील त्या प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी काय होणार आहे इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट होणार. आणि मग आता तो प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण आहे त्या बघूया. मग जेव्हा मी एक्स ची व्हॅल्यू 0 पुट आउट करू तेव्हा काय असणार आहे सांगा. तर तेव्हा हे 1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूसाठी काय होणार आहे आपल्याला हा एक कंटिन्युअस कर्व डिफाईन होणार. आणि लेफ्ट हँड साईडच्या ज्या कर्वसाठी आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळणार आहे तो मी डार्क पोर्शनने डिफाईन किंवा आपण दुसऱ्या ह्याने मार्क. हे झालं 0 या व्हॅल्यूसाठी. आणि नेक्स्ट पुढे जेव्हा तुमची व्हॅल्यू पाय असेल तर पाय साठी काय डिफाईन करणार तर पाय ह्या व्हॅल्यूसाठी काय असणार -1 सोडून पाय ह्या व्हॅल्यूसाठी -1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूसाठी काय होणार आहे तुम्हाला पर्टिक्युलर व्हॅल्यू डिफाईन होणार आहे. आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू काय असणार आहे तर राईट साईडचा जो हा पोर्शन डिफाईन केलाय मी डार्क पोर्शनने तो काय असणार तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच असणार. सेम त्या पद्धतीने जेव्हा एक्स ची व्हॅल्यू π/2 डिफाईन करू तर काय असणार आहे तुम्हाला 1 सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यूसाठी काय होणार आहे हा एक कंटिन्युअस ग्राफ डिफाईन होणार. आणि सेम इकडे जर एक्स ची व्हॅल्यू जर -π असेल तर तेव्हा आपण काय असणार आहे त्यासाठी -1 सोडून सगळ्या व्हॅल्यूसाठी हा एक कंटिन्युअस ग्राफ मिळणार. अशा पद्धतीने आपण सेक इन एक्स यासाठी इनव्हर्स फंक्शन डिफाईन करू शकतो. मग आता ह्यासाठी आपल्याला 2 प्रॉपर्टी मिळतात. सेम आपण कोसेक एक्स साठी डिफाईन केले सेम त्या पद्धतीने. मग 2 प्रॉपर्टी कोणत्या आहेत बघूया. जर y ची व्हॅल्यू डिफाईन करायची असेल तर y इक्वल टू काय डिफाईन करणार आहे तर सेक इनव्हर्स ऑफ सेक y असा जर डिफाईन केला तर तुम्हाला y ही व्हॅल्यू डिफाईन होणार. पण तुमचा y कुठे बिलॉंग्स पाहिजे तर r मायनस ओपन इंटरवल -1 1 साठी y कुठे बिलॉंग पाहिजे तुमचा डोमेन सेट काय आपला 0 π y belongs to 0 π minus सिंगलटन सेट π/2 साठी. आणि जर x व्हॅल्यू डिफाईन करायची असेल सेक ऑफ सेक इनव्हर्स x if x belongs to the r minus
ओपन इंटरवल -1 साठी. ह्या दोन प्रॉपर्टी आपल्याला सेक कॉट इन्व्हर्ससाठी डिफाईन होतात. आता इथे आपण आजपर्यंत सगळ्या इन्व्हर्स फंक्शनच्या व्हॅल्यू कशा डिफाईन करायच्या हे बघितले. आता ह्यानंतरचा आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स फंक्शन. तुम्हाला माहित झालं इन्व्हर्स फंक्शन कसं एक्झिस्ट होतं. ते फंक्शन तुमचं डोमेन आणि रेंजसाठी 1 1 आणि ऑन टू डिफाईन झालं पाहिजे आणि ते डिफाईन होत असेल तर कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं. पण जर प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची म्हणली इन्व्हर्स फंक्शनची तर ती प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी डिफाईन करायची तर आपण त्यासाठी बघूया प्रिन्सिपल व्हॅल्यू. आता प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी डिफाईन करायची. जर इन्व्हर्स फंक्शन तुमचा रेंजवरती डिफाईन होत असेल आणि त्या रेंजसाठी ज्या काही प्रिन्सिपल व्हॅल्यू मिळतात म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ज्या रेंज सेटवरती डिफाईन होत असेल त्या रेंजच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूलाच तुम्ही काय म्हणणार आहे त्या इन्व्हर्स फंक्शनचं प्रिन्सिपल व्हॅल्यू. म्हणून प्रिन्सिपल व्हॅल्यूसाठी आपण डेफिनेशन काय करणार आहे दी व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन लाईज इन दी रेंज ऑफ दी प्रिन्सिपल व्हॅल्यू इज कॉल्ड प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि ह्या व्हॅल्यू कशा डिफाईन करायच्या हे आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर साइन x इक्वल टू काय व्हॅल्यू दिली 1/2 इफ x belongs to the 0 to π/2 and 1/2 belongs to the -1 to 1. मग आता ह्या फंक्शनसाठी आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करायची. मग ह्या साइन x फंक्शनसाठी इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतो का होतो कारण की x साठी तुम्हाला इंटरवल डोमेन सेट काय दिलाय क्लोज्ड इंटरवल 0 π/2 आणि रेंज सेट काय दिलाय ओपन इंटरवल -1 साठी. मग आता ह्याचा इन्व्हर्स फंक्शन कसा डिफाईन करायचा साइन इन्व्हर्स 1/2 इक्वल टू x. पण आपल्याला माहित आहे कोणत्या अँगलसाठी साइन फंक्शनची व्हॅल्यू 1/2 येते तर साइन पाय ते स्क्वेअर रूट ऑफ 1/2 म्हणजे तुम्हाला समजेल. आता साइन π/4 साठी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते 1/√2. म्हणून आपल्याला काय मिळणार साइन इन्व्हर्स 1/√2 इक्वल टू काय मिळेल साइन ऑफ π/4. आणि π/4 कुठे बिलॉंग करतो तर या क्लोज्ड इंटरवल मध्ये सिन्स π/4 बिलॉंग्स टू दी क्लोज्ड इंटरवल 0 π/2 मध्ये. मग ह्यावरून आपल्याला काय मिळेल x इक्वल टू काय मिळेल व्हॅल्यू π/4 आणि हीच काय आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू त्या फंक्शनसाठी. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू डिफाईन करू शकतो. आता बघूया आपण ह्यावरच्या प्रॉपर्टी इन्व्हर्स फंक्शनवरच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचा यूज करून तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता. मग ह्या नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता प्रॉपर्टी बघूया. त्यासाठी पहिली प्रॉपर्टी आहे जर -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1 म्हणजे x बिलॉंग्स करत असेल ओपन क्लोज्ड इंटरवल -1 1 साठी आणि x ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0 असेल तर साइन इन्व्हर्स x इक्वल टू काय डिफाईन करू शकतो तर कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x. कधी जेव्हा x साठी ही कंडिशन म्हणजे x बिलॉंग्स टू दी
क्लोज इंटरवल -1 बिलॉंग करत असेल आणि x इक्वल टू 0 नसेल तर कॉस इन्व्हर्स साइन इन्व्हर्स x इक्वल टू आपण काय लिहू शकतो कोसेक इन्व्हर्स इंटू 1/x लिहू शकतो. आता सेकंड आहे जेव्हा आपण हीच केस कंडिशन यासाठी फर्स्ट आणि सेकंडला कॉस इन्व्हर्स x इक्वल टू सेक इन्व्हर्स 1/x. x साठी हीच कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे तेव्हा cos x इन्व्हर्स x इक्वल टू कोसेक इन्व्हर्स 1/x लिहू शकतो. आणि थर्ड आहे जर tan इन्व्हर्स x साठी आपल्याला व्हॅल्यू डिफाइन करायची असेल तर ती काय आहे cot इन्व्हर्स 1/x. इफ कंडिशन काय पाहिजे तुमची x हा पॉझिटिव्ह रिअल नंबर असला पाहिजे आणि x जर पॉझिटिव्ह रिअल नंबर असेल तर x च्या सगळ्या व्हॅल्यूसाठी tan इन्व्हर्स x हे इन्व्हर्स फंक्शन कशा पद्धतीने एक्झिस्ट करू शकतो cot इन्व्हर्स 1/x साठी. हे आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड हा फर्स्ट. सेकंड टाइप आहे जर tan इन्व्हर्स x इक्वल टू -पाय प्लस cot इन्व्हर्स 1/x असेल तर त्यासाठी कंडिशन काय पाहिजे तुमचा x हा निगेटिव्ह असेल तर जो -पाय मध्ये तुम्ही cot इन्व्हर्स 1/x ॲड करून tan इन्व्हर्स फंक्शन डिफाइन करू शकतो. पण कधी तुमचा x हा काय पाहिजे निगेटिव्ह. त्यानुसार आपण tan इन्व्हर्स x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सेम त्या पद्धतीने cot इन्व्हर्स x ची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण तुमचा x काय पाहिजे तुमचा निगेटिव्ह पाहिजे आणि त्यासाठी काय येणार आहे पाय मायनस cos इन्व्हर्स x आणि कंडिशन काय आहे -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1. ही कंडिशन त्यासाठी सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता नेक्स्टला आहे थर्ड नंबर फॉर ऑल x बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर सेट इन्व्हर्स ऑफ -x इक्वल टू काय येणार पाय मायनस cot इन्व्हर्स x. या पद्धतीने आपण डिफाइन करू शकतो. आणि लास्ट आहे यामधलं फोर्थ जर mod x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर त्यावरून सेक इन्व्हर्स ऑफ -x इक्वल टू काय असणार पाय मायनस सेक इन्व्हर्स x असेल. ह्या इम्पॉर्टंट आपल्याला प्रॉपर्टी मिळतात. आता थर्ड नंबरचा टाइप आहे आपल्या प्रॉपर्टी मधला तो बघणार आहे. आता त्या थर्ड नंबर मध्ये काय असणार आहे तुमचे तर निगेटिव्ह अँगल साठी आपण डिफाइन करणार. त्यासाठी x बिलॉंग्स टू दी ओपन इंटरवल क्लोज्ड इंटरवल -1 असेल तर त्यावरून साइन इन्व्हर्स -x इक्वल टू काय असेल साइन इन्व्हर्स x. ही फर्स्ट रिझल्ट. सेकंड काय असणार आहे फॉर ऑल x बिलॉंग्स टू R कोसेक इन्व्हर्स ऑफ -x साठी आपण काय डिफाइन करणार आहे कोसेक इन्व्हर्स ऑफ x. आणि थर्ड आहे फॉर इफ mod x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर इथे कंडिशन इकडे घ्या mod x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 घ्या आणि इथे काय घ्या फॉर ऑल x बिलॉंग्स टू R साठी घ्या tan इन्व्हर्स -x इक्वल टू tan इन्व्हर्स x डिफाइन करतो. हे झालंय आपल्या इन्व्हर्स वरून प्रॉपर्टी. आता आपण जे फंडामेंटल आयडेंटिटी बघितले 11th मध्ये सेम त्याचा यूज करून इन्व्हर्स साठी पण ज्या आयडेंटिटी प्रूव्ह होणार आहेत त्या आपण पाहणार आहोत. त्यासाठी कंडिशन काय आहे तर बघा. फोर्थ साठी
फर्स्ट आयडेंटिटी आपण कशी लिहिणार, -1 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इक्वल टू 1. जर x हा क्लोज ओपन इंटरवल -1 1 बिलॉंग करत असेल तर साइन आणि कॉस या इन्व्हर्स फंक्शनसाठी आपल्याला काय डिफाइन होतं, तर साइन इन्व्हर्स x प्लस कॉस इन्व्हर्स x या दोन्हींची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे, π/2 मिळणार. सेम त्या पद्धतीनं सेकंड रिझल्ट काय मिळणार आहे, जर x बिलॉंग्स टू सेट ऑफ रियल नंबर असेल तर tan इन्व्हर्स x प्लस cot इन्व्हर्स x इक्वल टू याची व्हॅल्यू काय असते, π/2. म्हणजे ह्या दोन्ही इन्व्हर्स फंक्शनची जर ॲडिशन घेतली तर तुम्हाला काय मिळणार आहे, व्हॅल्यू π/2 मिळणार. आणि थर्ड काय असणार आहे, सेकंड कोसेक साठी, आणि त्यासाठी कंडिशन काय आहे, तर फॉर x हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर सेक इन्व्हर्स x प्लस कोसेक इन्व्हर्स x इक्वल टू काय मिळणार आहे, व्हॅल्यू π/2. हे आपण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, एक्झाम्पल प्रूव्ह करू शकतो. आता त्यानंतर बघणार आहे आपण टॅन इन्व्हर्ससाठी बेसिक प्रॉपर्टी. त्यामध्ये दोन अँगल असतील आणि त्यावरती टॅन्जंट इन्व्हर्स फंक्शन अप्लाय केलं तर त्यासाठी आपल्याला रिझल्ट काय मिळतो तो बघूया. 5th नंबरचा रिझल्ट आहे टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स y इक्वल टू. आता ही जी काही प्रॉपर्टी आहे आपण अलाइड अँगलचे जे फॉर्म्युला आहे त्यावरून डिफाइन केले आहे. त्यावरून काय असणार आहे, टॅन इन्व्हर्स x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy ही आपल्याला प्रॉपर्टी इथे मिळू शकते. आता सेकंड आहे यामधली, इफ x ग्रेटर दॅन 0 असेल y ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे x आणि y हे दोन्ही पॉझिटिव्ह असतील आणि दोन्हींचं मल्टिप्लिकेशन घेतलं आणि जो प्रोडक्ट डिफाइन होणार आहे xy हा जर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 1 असेल तर त्यासाठी एक प्रॉपर्टी डिफाइन होते ती म्हणजे काय, टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स y इक्वल टू काय असणार आहे, तर पाय प्लस टॅन इन्व्हर्स x प्लस y डिवाइड बाय 1 मायनस xy. मग यासाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तेव्हा हा आपण पाय मध्ये ही आधीची प्रॉपर्टी ऍड करू शकतो. आणि नेक्स्ट आहे इफ x ग्रेटर दॅन 0 असेल y ग्रेटर दॅन 0 असेल अँड xy दोन्ही अँगलचा प्रोडक्ट डिफाइन केला आणि जर तो 1 येत असेल तर त्यासाठी प्रॉपर्टी काय मिळते, तर टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स y यांची ॲडिशन घेतली तर ती काय मिळणार आपल्याला, π/2. आणि लास्ट वन फक्त 8 नंबरची प्रॉपर्टी आहे, इफ x ग्रेटर दॅन 0 असेल y ग्रेटर दॅन 0 असेल तर त्यावरून टॅन इन्व्हर्स x मायनस टॅन इन्व्हर्स y इक्वल टू काय मिळणार आहे, तर टॅन इन्व्हर्स x मायनस y डिवाइड बाय 1 प्लस xy ह्या प्रॉपर्टी मिळणार आहे. त्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहेत की या प्रॉपर्टीचा यूज करून आपण आता एक्झाम्पल सॉल्व करणार. बहुतेक ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या कंडिशननुसार तुमचा x हा ओपन इंटरवल क्लोजर इंटरवल -1 1 बिलॉंग करत असेल तर साइन आणि कॉससाठी सगळ्या प्रॉपर्टी डिफाइन होतात आणि टॅन आणि कॉससाठी जर x हा तुमचा सेट ऑफ रियल नंबरमध्ये बिलॉंग करत असेल तर टॅन आणि कॉससाठी सगळ्या प्रॉपर्टी प्रूव्ह होतात. आणि कोसेकसाठी काय आहे कंडिशन, तर कोसेकसाठी बघा मॉड x ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असली पाहिजे म्हणजेच ती ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असली पाहिजे किंवा x हा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर त्या सगळ्या कंडिशनसाठी कोसेक x आणि सेक x साठी इन्व्हर्स फंक्शनच्या या सगळ्या प्रॉपर्टी प्रूव्ह होतात. आता या ज्या प्रॉपर्टी झालेत या प्रॉपर्टीचा यूज करून आपण जे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे ते आपण आता नेक्स्ट पिरियडमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या कंडिशननुसार तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आणि जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला त्याचा यूज होईल.
मग आपण आता यानंतरच्या लेक्चरमध्ये बघूया की ह्या ज्या प्रॉपर्टीचा यूज करून एक्झाम्पल कसे व्हेरीफाय करायच्या किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण बघूया. थँक्यू सो मच.